जागतिक दर्जाचं देवस्थान असलेले शनी शिंगणापूर येथील कामगार युनियन आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेत। काय मागण्या आहेत या आंदोलकाच्या जाणून घेऊयात। काय सांगाल उपोषणाला बसले? सर, हे या ठिकाणी जुनं विश्वस्त मंडळ बरखास्त होऊन 6 महिने उलटून गेले। या ठिकाणी प्रशासनाने ही संस्था हे मंदिर ताब्यामध्ये घेतलंय। या ठिकाणी जे प्रशासक आहेत त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी आमच्या कर्मचाऱ्यांचा बोनस असेल, पगार असेल, फरक असेल, विविध वेतन असेल, त्यामध्ये LIC असेल, फंड असेल, PF असेल, सोसायटी असेल किंवा इतरही भत्ते असतील, ते वेळोवेळी आम्ही यांना 6 महिन्यापासून मागणी करतोय। परंतु आमच्या मागणीच्या पत्राला यांनी आजपर्यंत केराची टोपली दाखवली। त्यामुळे नाविलाजास्तव आमचे कर्मचारी रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी कालपासून 5 जणांनी आमरण उपोषण आणि इतर जणांनी साखळी उपोषण, परंतु त्यातही भाविकाची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही कालपासून निश्चितपणे घेत आहोत। आमचे जे बाकीचे कर्मचारी बांधव आहेत ते ड्युटी एकदम योग्य पद्धतीने त्या ठिकाणी करत आहे। आणि मी या ठिकाणी सांगू शकतो की पुढील दिशा जर समजा प्रशासनाने आमच्याकडे या ठिकाणी लक्ष दिलं नाही तर निश्चित स्वरूपात आम्ही उद्या परवा 2 दिवसामध्ये पुढील निर्णय आपणास कळवू। आणि या ठिकाणी निश्चित स्वरूपात आम्हाला गेट बंद अथवा काम बंद अथवा पाणी बंद हे जरी करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही हे आपल्याला सांगतो। काय सांगाल की जगभरातून या ठिकाणी भाविक येत आहेत, आता आपण आंदोलन सुरू केलंय, काय आता पुढील दिशा असणार आहे आंदोलनाची? आंदोलनाची पुढील दिशा माझ्या दृष्टीनं ज्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत किंवा युनियनच्या मागण्या आहेत ह्या कोणत्याही गैर नाहीत, बेकायदेशीर नाहीत। याच्यात कायद्यात प्रत्येक मागणीची तरतूद केलेली आहे, वेळेचीही तरतूद केलेली आहे। तर प्रशासनाने त्यानुसार कारवाई करावी। आज जर तसं होत नसेल तर प्रशासन कायदा मोडतंय असं गृहीत धरलं जाईल आणि मग त्यासाठी आम्हाला लढा हा तीव्र करावा लागेल। काय सांगाल की आता भाविकांची देखील या ठिकाणी गैरसोय होऊ नये म्हणून काय आपण? नाही, ड्युटी चालूच आहे, ड्युटी बंद नाही। बाकी 5 जण उपोषणाला बसलेत आणि बाकीचे कर्मचारी ड्युटी नंतर आम्हाला सपोर्ट पाठिंबा देऊ राहिलेत। प्रशासनाने संपर्क साधलाय की कुठला? काल प्रांत अधिकारी आलते पण असं ठोस भूमिका नाही घेतली, करू म्हणतात, असं ओढीची उत्तर देतात। काय तुमच्या पुढील इशारा असणार आहे? काय आता उपोषण चालू आहे, ठोस निर्णय घेण्याची गरज पडली तर आणखीन काम बंद आंदोलन किंवा गेट बंद आंदोलन किंवा पाणी बंद करू शकतो आम्ही 5 जण। नक्कीच लवकरच प्रशासनाने जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्यात आणखी लढा तीव्र करू असा इशारा देखील या कामगार युनियनने दिलाय। गोविंद फुनगे, LS मराठी, अहिल्यानगर।